मला सकाळी कोरडे ढेकर येतात. घशाजवळ जळजळ होते आणि अंगावरती दादी उठतात. एखाद दिवस अपचनाचा त्रास असेल हा. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निःसंकोचपणे विचारू शकता. शब्दा, आपल्या वयाचा विचार करता आणि तुम्ही सांगितलेल्या लक्षणांकडे पाहता सकाळी कोरड्या ढेकर येणे आणि अंगावर पित्त उठणे, शरीरातील अग्नी आणि दोष यांचा असमतोल दिसून येतो. आयुर्वेद हेच सांगते की, जेव्हा पचनसंस्था कमकुवत होते, तेव्हा शरीरात विषारी घटक साचतात, ज्याचे रूपांतर पित्तदोषात होते. अष्टांग हृदयम मधील सूत्रांनुसार, पचन नीट न होणे हेच अनेक व्याधींचे मूळ आहे. शास्त्रातील मार्गदर्शन, अष्टांग हृदयम मध्ये अन्नाच्या पचनाबाबत आणि अग्नीच्या महत्त्वाबद्दल असे म्हटले आहे, अजीर्णे भोजन विष, अर्थ, अपचन असताना केलेले भोजन विषासमान असते. तसेच, चरक संहितेत स्पष्ट केले आहे की, शरीरात जेव्हा पित्त वाढते, तेव्हा ते त्वचेवर पुरळ किंवा दादी, पित्त या स्वरूपात बाहेर येते. कोरडा ढेकर येणे हे वातानुलोमन बिघडल्याचे लक्षण आहे. तुमच्यासाठी मार्गदर्शक सूचना. 1. अग्नीचे रक्षण. 66व्या वर्षी जठराग्नी थोडा मंद असतो. रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी किमान 3 तास आधी घ्यावे. अन्नामध्ये अद्रक, आले आणि सैंधव मिठाचा वापर करणे हितकारक ठरेल. 2. त्वचेवरील पित्तासाठी, अंगावर उठणारी पित्त किंवा पुरळ हे उष्णतेचे लक्षण आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडा गुळवेलीचा गिलोय रस किंवा धणे, जिरे यांचे पाणी घेतल्यास शरीरातील उष्णता कमी होईल. 3. योगसाधना. पतंजली योग सूत्रांनुसार, शरीराची स्थिरता मनावर अवलंबून असते. सकाळच्या वेळी वज्रासन 10 मिनिटे केल्यास पचनसंस्थेला चालना मिळेल आणि ढेकरांचा त्रास कमी होईल. 4. सजगता. ही लक्षणे म्हणजे शरीराने दिलेली सूचना आहे की, अन्नाचे पचन योग्य होत नाहीये. हलका आणि सात्विक आहार उदा. मुगाच्या डाळीची खिचडी काही दिवस घेतल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तुम्ही ज्येष्ठ आहात, त्यामुळे कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी आपल्या प्रकृतीनुसार अनुभवी वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा, परंतु हे शास्त्राधारित नियम तुमच्या आरोग्यास नक्कीच पूरक ठरतील.